कठीण आहे। तुमच्या आमच्या सारख्याला हे सहज जमत नाही। साधू संत मात्र या मायेच्या आवरणातून बाहेर निघतात आणि परमात्म्यासोबत एकरूप होऊन जातात। आणि ही माया भगवंतच रचत असतो। भगवंताच्या इच्छेनेच ही माया रचली जाते, ज्या मायेमध्ये तुम्ही आम्ही गुंततो। अगदी पहा, याच मायेचा वापर या ठिकाणी भगवान विष्णू नारदांचा गर्वहरण करण्यासाठी करतायत। ज्या मार्गाने नारदजी निघालेत, ज्या मार्गाने नारदजी जातायत, त्याच मार्गावरती भगवंतानं एक मायावी नगर निर्माण केलंय, मायावी नगराची निर्मिती केली। अगदी स्वतःच्या वैकुंठापेक्षाही सुंदर हे नगर आहे। नारदजीनं त्रैलोक्य पाहिलेलं होतं। त्रैलोक्यामध्ये नित्यानं भ्रमंती नारदजी करतात। नारदजी लांबून पाहतात, अरे एवढी सुंदर नगरी समोर दिसतेय। त्रैलोक्यामध्ये एखादं ठिकाण पाहिलं नाही असं मी झालं नाही, असं एकही ठिकाण नाही जे मी पाहिलं नाही। मग ही नगरी नेमका आली कुठून? बरं जाऊ द्या, म्हटले ही नगरी एवढी सुंदर आहे, मी आजपर्यंत अशी नगरी कधीच पाहिली नाही। मग ही नगरी नेमकं कुणाची असेल? या नगरीला कोणी निर्माण केलं असेल? विचारात पडले नारदजी। जरा चौकशी केली तर लक्षात आलं, ही नगरी शीलनिधी राजाची नगरी आहे। शीलनिधी नावाचा राजा, त्या राजाची ही नगरी आहे। समोर गेले, पाहावं तर अरे या नगरीच्या या महालाच्या महाद्वारामध्ये अगदी सुंदर सुंदर राजकुमारांची रांग लागलेली आहे। गर्दीच गर्दी आहे। इथे नेमकं काय आहे लक्षात येत नाही। पुन्हा नारदजीनं चौकशी करावी, एवढी गर्दी कशासाठी आहे? विचारणा केली, चौकशी केली तर लक्षात आलं, अरे या ठिकाणी या शीलनिधी राजाची कन्या, तिचं नाव श्रीमती सुद्धा आलं आणि विश्वमोहिनी सुद्धा। या शीलनिधी राजाची कन्या विश्वमोहिनी, या विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे आणि स्वयंवरासाठी त्रैलोक्यामधून सुंदर सुंदर राजकुमार त्या ठिकाणी आलेले आहेत। ज्या क्षणी चौकशी करावी, चौकशीतून लक्षात आलं, अरे विश्वमोहिनी आहे, नावातच अर्थ आहे पहा, विश्वमोहिनी, अवघ्या विश्वात जिच्यासारखं सुंदर दुसरं कोणी नाहीये। आणि पहा मायबाप, विश्वमोहिनी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात भगवान परमात्मा होते। आणि त्या भगवंतापेक्षा सुंदर दुसरं कोणी आहे का? देवापेक्षा सुंदर दुसरं कोणीही नाही, तो भगवंत एवढा सुंदर आहे। पहा, अगदी आपण नित्यानं अभंग म्हणत असतो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. हे सगळं भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे. भगवान परमात्मा सुंदर आहे. भगवंता एवढं सुंदर दुसरं कोणी नाही. ही विश्व मोहिनी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत. विष्णूंचंच एक रूप आहे. मग नारदांच्या लक्षात येतंय अरे या विश्व मोहिनीचं स्वयंवर आहे. म्हटले मला जर माहिती असतं की या विश्व सुंदरीचं स्वयंवर आहे तर कालच्या पेपरला काम जिंकला अशी बातमीच दिली नसते. चुकलंच म्हटले आपलं. नंतर विचार केला अरे आता आलोच आहोत तर शेवटी जाता जाता त्या विश्वमोहिनीचं भविष्य सांगून जाऊ. झालं ते झालं. विश्वमोहिनीचं जाता जाता भविष्य सांगून जातो. म्हणून त्या महलामध्ये प्रवेश केला. शीलनिधी राजानं नारदांचं स्वागत केलं. बसण्यासाठी आसन टाकावं. पूजा झाली आणि आता शीलनिधी राजा आणि नारदजी दोघांचा संवाद चालू झाला. आणि संवादामध्ये नारदजी म्हणतात राजन मी रस्त्यानं मार्गानं जात होतो. रस्त्यानं जाता जाता मनामध्ये विचार आला अरे राजाच्या एकुलत्या एक कन्येचं स्वयंवर आहे. मग चला जाता जाता विश्वमोहिनीचं भविष्य सांगून जाऊ. शीलनिधी राजाला आनंद व्हावा अरे नारदजी माझ्या विश्वमोहिनीचं भविष्य सांगणार आहेत. उत्सुकतेनं विचारलं नारदजी सांगा माझ्या विश्वमोहिनीला नेमकं कसा पती मिळणार आहे. तिच्या नशिबामध्ये कसा पती आहे. विश्वमोहिनीला बोलावलं गेलं. अगदी ती विश्वमोहिनी सुंदर सुंदर अगदी नाजूक नाजूक पावलं टाकत टाकत त्या ठिकाणी आली. नारदांनी विश्वमोहिनीला पाहिलं. विश्वमोहिनीच्या हस्तरेषा पाहिल्या. त्या विश्वमोहिनीच्या नशिबामध्ये होतं की जगाचा मालक तिला पती म्हणून मिळणार. पहा बरं जगाचा मालक तिला पती म्हणून मिळणार हे तिच्या नशिबामध्ये होतं. तिचं भविष्य होतं. नारदांनी उलट भविष्य सांगितलं. ते उलट करून सांगितलं. म्हटले जो कोणी हिचा पती होईल तो विश्वाचा मालक बनेल. उलट करून सांगितलं. कसं घाई गडबडीत काहीतरी सांगून दिलं कारण पुढचं नियोजन डोक्यामध्ये होतं. विश्वमोहिनीला पाहिलं आणि काहीतरी भविष्य पुटपुटून लगेच बाजूला आले. लक्षात होतं ज्या वेळेला आपण भगवान विष्णूंकडे गेलो होतो तेव्हा विष्णू आपल्याला काहीतरी मागायला सांगत होते आणि आता काहीतरी मागून घेण्याची वेळ आहे. आपण सांगितलं होतं भगवंता जेव्हा मला कशाची तरी गरज पडेल तेव्हा मी तुमच्याकडून मागवून घेईल. मग आता आपण भगवंताकडे मागणी करू. कशाची तर सुंदर रूपाची मागणी करू. का तर नारदांना माहिती होतं कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम त्यानंतर बांधवा कुल मिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. कन्येला काय हवं असतं. कन्या वरयते रूपम कन्येला वराचं रूप हवं असतं. त्यानंतर मातेला आपला जावई हा संपत्तीवान वैभव संपन्न हवा असतो. पित्याला जावई हा ज्ञानी हुशार अपेक्षित असतो. त्यानंतर बांधवा कुल मिच्छन्ति बाकीचे जे असतात ना भाऊबंद आपले नातेवाईक यांना भोजन अपेक्षित असतं. आणि त्यानंतर मिष्टान्न मित्रे जनहा आसपासच्यांना सुद्धा भोजन अपेक्षित असतं. जन लोकांना शिव महापुराणामध्ये अगदी नारदजींचा हाच विचार सांगितला गेला. सौंदर्यम सर्व नारीनाम प्रियम भवती सर्वथा. नारदजी मनामध्ये विचार करतात की नारीला सौंदर्य प्रिय आहे. मग भगवंता देवा तू मला रूप सुंदर रूप दे असं मागायचे. रूपाची मागणी करायची आहे. नारदांनी भगवंताचं आवाहन करावं. देवाला हात जोडावेत. हात जोडले भगवंताची प्रार्थना केली आणि लगेच भगवान विष्णू प्रकट झाले. नारदजी कशासाठी बोलावलत. काय काम आहे बोला.
नारदांनी सांगावं, प्रभू मागचं सगळं काही सांगून दिलं. विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, विश्वमोहिनीची प्राप्ती मला करून घ्यायची आहे आणि त्यासाठी मला सुंदर रूपाची गरज आहे. भगवान विष्णूंनी सांगावं, नारदजी माझे अनेक रूप आहेत. तसं पाहिलं तर मी निर्गुण निराकार आहे. मला कोणतंही रूप नाही, मला आकार नाही. निर्गुण आहे, निराकार आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, ज्याला आकार नाही, ज्याला रूप नाही, असा तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. म्हटले, नारदजी मला कोणतंही रूप नाही, रंग नाही, आकार नाही, पण तरी सुद्धा भक्ताच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दाळनासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी मी अवतीर्ण होतो. श्रीमद भगवद्गीतेचं जर तुम्ही काही अध्ययन केलं असेल तर सुंदर असं वर्णन आलं पहा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत सांगतायत, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की मी केव्हा केव्हा अवतार घेतो. कारण सांगितलं, जेव्हा जेव्हा या धरतीवरती अन्याय, अत्याचार, अधर्म वाढत जाईल तेव्हा तेव्हा त्या अन्यायाला, अधर्माला मिटवण्यासाठी मी धरतीवरती अवतीर्ण होईल. युगायुगामध्ये मी अवतार घेईन. हे भगवान श्रीकृष्णांचं बोलणं आहे. आणि अवतार घेऊन काय कार्य करणार हे सुद्धा सांगितलं. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय कार्य सांगितलं? पहिलं कार्य सांगितलं पहा, परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करणं. दुसरं कार्य विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचं निर्दाळन करणं. तिसरं कार्य धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करणं. या 3 कार्यांसाठी भगवंत या ठिकाणी अवतीर्ण होतो. जर तुम्ही बारकाईनं विचार केला, साधूंचं रक्षण म्हणजेच दुष्टांचं निर्दाळन आहे, दुष्टांचं निर्दाळन म्हणजेच धर्माची स्थापना आहे. एकमेव पाहिलं तर धर्माच्या स्थापनेसाठी भगवान अवतार घेतात. भगवंतानं सांगावं, नारदजी मी निर्गुण निराकार असलो तरी सुद्धा अनेको वेळा, अनेको कारणांच्या माध्यमातून, अनेको वेळा वेगवेगळ्या रूपांमध्ये मी अवतीर्ण झालेलो आहे. पाहिलं तर माझं एक रूप नाही, अनेको रूपात मी अवतीर्ण झालेलो आहे. मग माझं नेमकं कोणतं रूप तुम्हाला पाहिजे? कोणत्या रूपाची अपेक्षा तुम्ही करता? नारदजी म्हणतात, प्रभू तुमची अनेको रूप आहेत. अगदी मला काही माहिती आहेत, काही माहिती सुद्धा नाहीत. तुम्ही एक काम करा, जे रूप मला हितकारक आहे, ज्या रूपामध्ये माझं हित होईल ते रूप मला द्या. आता नारदांचं हित कशात आहे हे भगवंताला माहिती आहे. लेकराचं हित कशात आहे हे आईला माहिती असतं. भगवंतानं नारदांना सुंदर असा देह दिला. अगदी गोरा गुमटा हरणीच्या गाभ्यासारखा सुंदर देह आहे. अख्खा देह सुंदर, पण तोंड मात्र वानराचा आहे. नारदजी अख्खे सुंदर पण तोंडातच बंदर. तोंड बंदराचं दिलं, वानराचं दिलं. नारदजींना माहिती नाही. नारदजी अगदी आनंदात आहेत. भगवंतानं मला सुंदर बनवलं. हात पाहतात, पाय पाहतात, तोंड बघायला वेळच नाही नारदांना. म्हटले आता मी सर्वात सुंदर आहे, आता मी स्वयंवरामध्ये जाऊन त्या ठिकाणी बसणार. विश्वमोहिनी येणार आणि माझ्याच गळ्यात वरमाला टाकणार. पण माहिती नाही भगवंतानं तोंड मात्र बंदराचं दिलंय. नारदजी स्वयंवरामध्ये जातायत, पहिल्याच बाकड्यावरती जाऊन बसले, आनंदित आहेत. नारदजीच्या बाजूनं 2 शिवगण बसलेले आहेत. ते शिवगण नारदांची स्तुती करतात. म्हटले तुमच्यासारखा सुंदर या स्वयंवरामध्ये दुसरा कोणी राजकुमार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की 100% विश्वमोहिनी येणार आणि पहिल्यांदाच तुमच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार. कधी कधी आपण म्हणतो ना, पहा
आपली खोटी स्तुती करणारे अनेक जण असतात. काहीतरी चुकलं ना, आडवं बोलून अजून स्तुती करणार. नारदांच्या बाबतीत हेच होतंय. शिवगण खोटी स्तुती करतायत. या खोट्या स्तुतीपासून माणसानं बचाव केला पाहिजे. लगेच ओळखलं गेलं पाहिजे. नारदांच्या लक्षात येत नाही की ही खोटी स्तुती आहे. नारदजी ते जसे जसे शिवगण स्तुती करायचे तसे तसे नारदजी अजून फुगायचे, अजून भ्रम व्हायचा. खरंच विश्वमोहिनी येणार आणि मलाच वरणार. विश्वमोहिनी आली. त्या स्वयंवरामध्ये त्या ठिकाणी ती आली. पहिल्याच बाकड्यावरती कोणीतरी बंदर बसलेला आहे. घाबरली. तिनं आपला मार्गच बदलला. जशी आली तशी शेवटच्या बाकड्याकडे निघून गेली. पहिल्या बाकड्यावर या वानराला, या बंदराला पाहिलं. शेवटच्या बाकड्याकडे गेली. त्या ठिकाणी जगाचा मालक सुंदर राजकुमाराच्या रूपात बसलेला होता. भगवान विष्णूंनी सुंदर असं रूप धारण करून त्या ठिकाणी त्या शेवटच्या बाकड्यावरती बसलेले होते. विश्वमोहिनी गेली. ओळखलं हे माझे भगवान परमात्मा आहेत. आणि त्याच ठिकाणी भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली. भगवंताला वरलं. त्या ठिकाणी दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. इकडे नारदजी वाट पाहतात. अरे विश्वमोहिनी गेली, परत येईल, पश्चाताप होईल तिला. शिवगण सुद्धा अजून भर घालतात. काळजी करू नका म्हटले. तुम्हाला डावलून ती विश्वमोहिनी गेली ना, ती वेडी आहे म्हटले, तिला कळतच नाही. गेली, परत येईल. नारदजी आशेवरती आहेत. अरे विश्वमोहिनी आता येईल, मग येईल, तिला पश्चाताप होईल. पण असं काही व्हायला तयार नाही. विश्वमोहिनी परत येत नाही. आणि शेवटी कंटाळून नारदजी पुढे जातायत. पाहतायत तर अरे या ठिकाणी तर विश्वमोहिनीचा विवाह सोहळा सुद्धा संपन्न झालेला आहे आणि ती आपल्या पुढच्या मार्गाने सुद्धा गेलेली आहे. नारदजी म्हटले, उगीच या विश्वमोहिनीच्या नादाला लागलो, उगीच या स्वयंवरामध्ये सहभागी झालो. नारदांनाही पश्चाताप होतोय. आणि नारदांनी आता शिवगणांकडे पाहावं. शिवगणांनो, तुम्ही खोटी स्तुती करत होता. अगदी तुम्ही वारंवार सांगत होता विश्वमोहिनी गेलीये, पुन्हा परत येईल, गेलीये, पुन्हा परत येईल. ती गेली तिकडेच गेली, परत आलीच नाही. शिवगणांवरती ओरडायला लागले नारदजी. शिवगण म्हणतात, जास्तीचं बोलू नका. सुंदरतेचा तुम्हाला गर्व आहे, अहंकार आहे ना. आरशात तोंड पाहिलंय का म्हटले. अगोदर आरशात तोंड पाहान, मग आम्हाला दोष द्या. नारदजी आरशात तोंड पाहतात तर अरे रे, आपण पूर्ण सुंदर आहोत, अख्खे सुंदर आहोत, पण तोंडातच बंदर आहोत. तोंड काळं आहे, तोंड वानराचं आहे. राग आला. देवा, देवा, तू भक्तासोबत कपट केलंस, तू चुकीचं केलंस. मी मागितलंय आणि मला दिलंय. भगवंतानं तर स्वतःचं रूप दिलं होतं. नारदांचीच मागणी होती, देवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते रूप द्या, आणि यांना काय योग्य आहे ते देवानं दिलं. नारदजी भगवंताला दोष देतायत. हे हरे त्वं महादुष्टः कपटी विश्वमोहनः. देवा, हरी तू दुष्ट आहेस, तू कपटी आहेस, भक्तासोबत कपट करणारा आहेस. परोत्साहम न सहसे मायावी मलिनाशय. तू मायावी आहेस. दुसऱ्याचं चांगलं, दुसऱ्याचं चांगूनपणा तुला बघवत नाही. नको नको ते बोल नारदजी देवाला लावतायत. देवाला शिव्याशाप देऊ लागले. देवाचा राग आला. नारदजी देवाला कपटी ठरवत बाहेर तंतन करत त्या महलाच्या बाहेर पडले. पुढच्या मार्गाला लागले. रस्त्यानं चालतायत आणि त्याच वेळी नारदजीनं पाहावा, रे समोर एक भव्य दिव्य रथ जात आहे. थोडस पुढे जाऊन पाहिलं तर त्या रथामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही, तर एका बाजूने विश्वमोहिनी आणि एका बाजूने साक्षात भगवान परमात्मा बसलेले दिसले. आता तर तळपायाच्या मस्तकाला जाऊन पोहोचली. अरे, जी विश्वमोहिनी मला प्राप्त करायची होती ती देवानं माझ्यासोबत कपट करून मिळवली. राग आला आणि नारदांनी जगाच्या मालकाला शाप द्यायला सुरुवात केली. पहा बरं,
भगवंताला शाप देतायत नारदजी. पहिला शाप दिला, देवा तुम्हाला मनुष्य देहामध्ये मनुष्य देह धारण करून मृत्यू लोकात अवतार धारण करावा लागेल, अवतार घ्यावा लागेल. पहिला शाप दिला, मानव देह तुम्हाला धारण करावा लागेल. दुसरा शाप दिला, प्रभू जसा तुम्ही माझा आणि विश्व मोहिनीचा वियोग घडवून आणला त्याच प्रकारे मृत्यू लोकामध्ये मानव जन्म म्हणून जन्म घेतल्यानंतर तुमची पत्नी आणि तुमचा वियोग होईल. परिणाम पहा, मृत्यू लोकामध्ये मानव म्हणून अवतार घ्यावा लागेल. प्रभू रामचंद्रांच्या रूपात भगवान विष्णूंनी अवतार घेतलाय, प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला आले. त्यानंतर दुसरा शाप होता की तुमची पत्नी आणि तुमचा वियोग होईल. सीतामाई आणि प्रभू रामचंद्रांचा वियोग झाला. एवढ्यावरती नारदजी थांबत नाहीये, तिसरा शाप दिला, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या तावडीतून तुमच्या पत्नीला सुरक्षित सोडवण्यासाठी, पत्नीचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला वानरांचीच मदत घ्यावी लागेल. जे रूप तुम्ही मला दिलं ना त्याच रूपाची मदत घ्यावी लागेल, तेव्हा तुमचं कार्य यशस्वी होईल. आणि कुठेतरी याच शापाचा परिणाम सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी, रावणाचा अंत घडवून आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी कुणाची मदत घेतली? वानरांची मदत घेतली. वानरांची मदत घेतली म्हणून ते कार्य पार पडलं. हेच पहा वर्णन, ही कथा शिव महापुराणामध्ये सुद्धा आली. तुम्ही जर रामकथा ऐकली असेल तर रामकथेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्माची 5 कारणं आलेली आहेत. त्या 5 पैकी हे एक कारण आहे. पहा, 3 शाप नारदांनी दिले. जसे शाप बाहेर पडले, मुखातून शब्द बाहेर पडलेत, त्याच क्षणी भगवंतानं आपली माया आवरली. जी विश्वमोहिनी त्या ठिकाणी दिसत होती ती विश्वमोहिनी अदृश्य झाली. तो मायावी रथही अदृश्य झाला, मायावी नगरी सुद्धा अदृश्य झाली. सगळं काही अदृश्य झालं. एकटे भगवान परमात्मा समोर दिसले आणि एका बाजूने नारदजी आहेत. नारदजींच्या लक्षात आलं, रे हे सगळं आपल्या हितासाठी होतं, आपल्याला अहंकारातून बाहेर काढण्यासाठी भगवंतानं ही माया रचली होती. आपण विनाकारण देवाला शाप दिले. नारदजी म्हणतायत, अरे खूप मोठी चूक मी केली आहे. जगाच्या मालकाला मी त्रास दिलाय, जगाच्या मालकाला मी शाप दिलाय, चुकलोय मी. पश्चाताप व्यक्त करतात, स्वतःला दूषण देतायत. भगवंतानं समजावून सांगावं, नारदजी चिंताग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, काळजी करू नका. तुम्हाला वाटतंय तुम्ही मला शाप दिले, पण ऐका, ही सगळी माझीच इच्छा आहे. सगळं काही माझ्या इच्छेनं होतं, सगळं काही माझ्या इच्छेनं घडतं.